नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता काय होणार आहे, शेतकऱ्यांना मिळणार आहे. मग तो कधी मिळणार, काय मिळणार, ऐका नाही, कोणते शेतकरी पात्र आहेत त्यात, ऐका नाही, कोणाला लाभ मिळणार आहे, याविषयी सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला काय होणार आहेत, पाहायस मिळणार आहेत. बघा आता आता पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केलेला आहे 13 मार्च 2026 रोजी. आणि जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती पैसे वर्ग केलेले आहेत. आणि वर्ग केलेले असल्या कारणानं मग त्यांना ते पैसे भेटलेले आहेत, मिळालेले आहेत. राहिला प्रश्न तो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा, आणि ते सुद्धा पैशाची काय झालेली आहे तर शासन स्तरावर हालचाली चालू झालेल्या आहेत. आणि मग लवकरच हे जे आहेत नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे काय होणार आहेत, शेतकऱ्यांना मिळणार आहेत. कारण पाठीमागं अधिवेशनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काय झालेलं आहे, त्याच्यावर भाष्य झालेलं आहे, गदारोळ झालेला आहे अधिवेशनामध्ये. आणि त्यामुळं मग काय होणार आहे तर लवकर जो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे जे हप्त्याची काय होणार आहे, निर्णय होणार आहे, तरतूद होणार आहे. आणि लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावर काय केले जाणार आहे. तर जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत ना, आता पात्र लाभार्थी म्हणजे ज्यांना हप्ता चालू आहे का नाही, आता हाही पी एम किसान योजनेचा हप्ता पडलेला आहे, त्याच्या पाठीमागचाही पडलेला आहे. आता कधी काळी काय झालेलं आहे, ज्यांना पी एमचा पडला त्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता पडलेला नाही. त्याचं कारण काय की त्यांचं आधार बँकला लिंक आहे का नाही, आधारचा प्रॉब्लेम असेल, बँकेचा प्रॉब्लेम असेल, बाकी जर शासनाचा वगैरे काही प्रॉब्लेम नाही. आणि ज्यांना पी एमचा हप्ता येतो त्यांना फिक्स नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा येतो. पण ज्या शेतकऱ्यांचे काहींच्या अकाउंटचा प्रॉब्लेम असतात, काहीचे KYCचा प्रॉब्लेम असतो, हे असे अनेक प्रॉब्लेम काय करायचे आहे शेतकऱ्यांनी आपण आपले दुरुस्त करून घ्यायचे आहे. तर काहीचा फार्मर IDचा प्रॉब्लेम असतो, काही शेतकऱ्यांनी फार्मर ID काढलेले नाहीत. अशा शेतकऱ्यांनी जे आपल्या काही त्रुटी असतात त्या त्रुटी काय करायच्या आहेत, भरून काढायच्या आहेत, दुरुस्त करून घ्यायच्या आहेत. आणि मगच तुम्हाला काय करणार आहे तर हप्ते येत राहणार आहेत. तुम्ही जर अशा त्रुटीकडे बारीक त्रुटीकडे काय केलं, जर दुर्लक्ष केलं तर मग तुमचे हप्ते काय होऊ शकतात, स्टॉप होऊ शकतात. मग कधी काळी पी एम किसानचा हप्ता येतो आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहतात. तर शासनावरून पैसे टाकले जातात DBT थ्रू. फक्त आपला प्रश्न असतो तो अकाउंटचा वगैरे, ते आपण दुरुस्त करून घ्यायचं आहे. जे शेतकऱ्यांना जे पात्र आहेत लाभार्थी, ज्यांना पी एमचा हप्ता आला आहे त्यांनाच नमोचा सुद्धा हप्ता काय केला जातो, वर्ग केला जातो. मध्यंतरी बरेच शेतकरी जे आहेत ते बंद केलेले आहेत. कारण पती पत्नी मध्ये फक्त पत्नीलाच काय केला जातो, हप्ता दिला जातो. आणि त्यामध्येही पत्नीला परत लाडक्या बहिणी योजनेची जर हे असेल तर परत लाडक्या बहिणीचे 500 रुपये त्याला काय केले जातात, वर्ग केले जातात. अशी छाननी वगैरे केलेली आहे. बऱ्याच शेतकऱ्याचे हप्तेही स्टॉप केलेले आहेत, कुटुंबामधील 2-3 असणाऱ्यांचे. आणि काहींचे चालू आहेत. हे सर्व काय होणार आहे, छाननी व्हेरिफिकेशन होऊन मग परत काय होणार आहे, काहींचे बंद पडलेले हप्ते चालू राहतील, काहींचे चालू हप्ते बंद होतील. हे सर्व असं चालणार आहे. त्यामुळं मग नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लवकरच हप्ता काय होणार आहे, तुमच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे. जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत ना, त्यांच्या खात्यावर काही दिवसातच काय केला जाईल, त्याचा GR वगैरे येईल, त्याची निधीची तरतूद होईल. आणि पात्र लाभार्थी जे आहेत, जसा पी एम किसानचा हप्ता वर्ग केला त्याच पद्धतीने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचाही हप्ता काय केला जाणार आहे, शेतकऱ्याच्या खात्यावर लवकरच वर्ग केला जाणार आहे. धन्यवाद.